श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. यावर्षी महाशिवरात्री 15 फरवरीला आलेली आहे. रविवार दिवस आला आहे आणि महाशिवरात्री हा फक्त एक उपवासाचा दिवस नाही. महाशिवरात्रीला आपण उपवास करत असतो. हा फक्त एक उपवासाचा दिवस नाही, हा फक्त एक सण नाही, हा तो दिवस आहे ज्या दिवशी संपूर्ण सृष्टी शिवमय होते. शास्त्र सांगतात ज्या दिवशी देव सुद्धा मौन पाळतात, ज्या दिवशी ब्रह्मांडातील प्रत्येक कणात शिवतत्व जागृत होते, तो दिवस म्हणजे महाशिवरात्री. तुम्हाला माहित आहे का, महाशिवरात्रीचा एक दिवसाचा उपवास केल्याने संपूर्ण तीर्थयात्राचे पुण्य मिळते. गंगेचे स्नान, काशी विश्वनाथाचं दर्शन, केदारनाथाची कठीण यात्रा, सोमनाथाचं अभिषेक पूजन, या सगळ्याचे जे पुण्य आहे ते पुण्य फक्त एका दिवसाच्या शिवरात्रीच्या उपवासात सामावलेला आहे. या सर्व याचे पुन्हा आपल्याला या एका उपवासाने मिळणार आहे. म्हणूनच पुराणात सांगितलं आहे, जो भक्त महाशिवरात्रीचा उपवास श्रद्धेने करतो त्याला जन्मोजन्मी शिवकृपा लाभते, त्याला मोक्ष प्राप्ती होतो आणि तो शिवलोकामध्ये जातो. हा उपवास फक्त शरीराचा नाही आहे, हा उपवास आहे मनाचा, विचाराचा, अहंकाराचा. आपण या दिवशी ज्या पद्धतीने हा उपवास करत असतो त्याचा आपल्याला नक्कीच फळ मिळतो. आणि सर्वात अद्भुत गोष्ट म्हणजे या दिवशी स्वयं ब्रह्मा, विष्णू आणि महादेवही उपवास करतात. स्वतः जेव्हा देव हा उपवास करत असेल तर या दिवसाचं महत्व किती मोठं असेल. महाशिवरात्रीला थोडस पाणी वाहिलं, एक बेलपत्र अर्पण केलं, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला तरीही भोलेनाथ नक्कीच प्रसन्न होतात. कारण महादेव दागिन्यापेक्षा नाही, दागिन्याचे नाही, दाखवण्याच्या भक्तीचे नाही, तर भावाचे भुकेले आहे. ते भोले आहे, ते भोलेनाथ आहे. तर या दिवशी केलेली छोटीशी सेवा सुद्धा ते नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचतात. ते घरची शिवलिंग असो, महादेव मंदिरातली शिवलिंग असो, आपण जिथे कुठं त्यांचं नाव घेऊन पूजा करत असो, तिथं त्या दिवशी त्यांचा वास असतोच असे शास्त्र सांगतात. म्हणूनच आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीचा उपवास का केला जातो, त्या मागचं शास्त्रीय महत्व काय आहे आणि हा उपवास आपल्या जीवनात कसा अद्भुत बदल घडवतो. महाशिवरात्री हा दिवस शिव आणि शक्तीच्या मिलनाचा आहे. हा दिवस आहे आत्मा आणि परमात्मा यांच्यातील अंतर मिटवणारा. शास्त्र सांगतात या दिवशी शिवतत्व अत्यंत जागृत असतं, म्हणजेच महादेव भक्तांच्या फार जवळ असतात. आपण त्यांची पूजा आराधना जेवढी करतो त्यापेक्षाही अधिक पटीनं, हजार पटीनं आपल्याला उपवासाचे फळ मिळत असतात. म्हणूनच असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीचा उपवास केल्यास संपूर्ण तीर्थाचे पुण्य प्राप्त होते. तीर्थयात्रा म्हणजे काय? शरीराने प्रवास करून मन शुद्ध करण्याचा मार्ग. पण शिवरात्रीचा उपवास म्हणजे मनानेच तीर्थयात्रा करणे. या एका दिवसाच्या उपवासात संपूर्ण एकादशी व्रताचे पुण्य सामावलेले आहे. श्रीहरी भगवान विष्णूच्या ज्या एकादशी येतात, वर्षभरातील 24 एकादशी, त्या वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी, मोक्षता, निर्जला, पुत्रता, पांडव एकादशी, कार्तिकी एकादशी, माघ एकादशी, या सगळ्या व्रताचं जे फल आहे ते फल महाशिवरात्रीच्या उपवासाने मिळतं. जे कोणी विष्णू भक्त असतील, जेव्हा स्वयं विष्णूंचा उपवास असतो या दिवशी, विष्णू भक्तांनी सुद्धा या दिवशी उपवास केलाच पाहिजे. कारण हा दिवस फक्त विष्णू भक्तांसाठी नाही, फक्त शिव भक्तांसाठी नाही, तर संपूर्ण सृष्टीसाठी पवित्र आहे. सृष्टीच्या कणाकणामध्ये शिवांचा वास असतो. शास्त्रात स्पष्ट सांगितलं आहे, या दिवशी ब्रह्मदेव सृष्टीची निर्मिती थांबवतात, विष्णू भगवान योग निद्रेत जातात आणि महादेव ध्यानस्थ होऊन सर्व कणाकणामध्ये त्यांचा वास असतो. म्हणूनच हा दिवस अत्यंत शक्तिशाली मानला जातो. महाशिवरात्रीचा उपवास कोणालाही अवघड नसावा असं महादेव स्वयं सांगतात. पूर्ण उपवास आपल्याला ज्या पद्धतीने जमतं, शिवपुराणात हा सुद्धा उल्लेख केलेला आहे की आपल्याला निरंकाल निर्जला उपवास जमत नसेल, पण या दिवशी आपण चुकूनही अन्न ग्रहण करू नये. आपलं मन शुद्ध ठेवून, राग सोडून, वाईट विचार टाळून आपल्याला हा उपवास करायचा आहे. शक्य असल्यास निर्जला उपवास करतात. ज्यांना सहन होत नाही त्यांनी पाणी, फळाहार
इतकं करत असतात. मग फळाहारमध्ये दूध, फळ याचे ग्रहण आपण करू शकतो. तर फळ, दूध आपण खाऊ शकतो, पिऊ शकतो, पाणी पिऊ शकतो. कोणी पाणी सुद्धा पित नाही या उपासाला, कारण शिव म्हणजे सत्य, शांती आणि करुणा आहे. या दिवशी रात्र जागरणाचं फार मोठं महत्व आहे. 4 प्रहरांची पूजा सुद्धा केली जाते. ही 4 प्रहरांची पूजा कशी करावी याची माहिती लवकरच घेऊन येणार आहे. विशेषतः मध्यरात्रीची पूजा फार फलदायी मानली जाते, जी 4 प्रहर मध्ये केली जाते. कारण मध्यरात्री संपूर्ण सृष्टी शांत असते आणि शिवतत्व सर्वाधिक जागृत असतं. या दिवशी आपल्याला रात्रभर जागरण जमत नसेल तर नक्कीच 12 पर्यंत तरी आपण 12 ते 1 या दरम्यान आपण झोपू नये, जागरण करायचं असतं. तर आपल्याला विशेष उपवासाचे फळ मिळत असतो. महाशिवरात्रीचा उपवास फक्त पाप नाश करत नाही, तर जीवनाला नवीन दिशा देते. अनेक भक्तांच्या जीवनात या एका उपवासाने मोठे बदल घडवले आहेत. दुःख कमी झालं, मन शांत झालं आणि नक्कीच मार्ग सापडले. पण त्यासोबतच भाव शुद्ध असावा, श्रद्धा खरी असावी. या दिवशी शिवांना पाणी अर्पण करा. महाशिवरात्रीला जागरणाचं फार महत्व आहे. 4 प्रहरांची पूजा सुद्धा केली जाते. शिवांना अभिषेक घालून, बेलपत्र वाहून, धूप दीप नैवेद्य अर्पण केला जातो. पण घरी राहून सुद्धा एक दिवा लावून शिवनाम घेत, शिवांचं नामस्मरण करून मनात शिवांचं रूप ध्यानात धरलं तरीही पूजा पूर्ण होते. आपल्या घरी शिवांची मूर्ती असेल, मूर्तीची पूजा केली जात नाही, पण या दिवशी आपण करावी. शिवलिंगाची या दिवशी आपल्याला अभिषेक घालून पूजा करायची आहे. अभिषेकच घालून पूजा करायची असते. पण घरी शिवलिंग नसेल तर मंदिरात जाऊन आपण नक्कीच पूजा करावी. आणि या दिवशी मातीचा शिवलिंग म्हणजेच पार्थिव शिवलिंग तयार करून, म्हणजेच मातीपासून शिवलिंग तयार करून आपण त्यांची सुद्धा पूजा करू शकतो या दिवशी. कारण शिव सर्वत्र आहे, शिव मंदिरात आहे, शिव घरात आहे, शिव मनात आहे. महाशिवरात्रीचा उपवास फक्त पुण्य देत नाही, तर आपलं आयुष्य बदलवतो. आपल्याला आयुष्यामध्ये या एका दिवसाचा उपवास करून आयुष्यामध्ये आपल्या नवीन निर्णय घेण्याची ताकद देतो असं म्हटले जाते. म्हणून याचा स्पष्ट उल्लेख शिवपुराणामध्ये आलेला आहे की या एका दिवसाच्या उपवासाने आपण नवीन निर्णय घेण्यास नक्कीच तयार होतो. ज्यांच्या जीवनात अडचणी आहे, ज्यांना मानसिक त्रास आहे, ज्यांना मन अस्थिर आहे, आर्थिक अडचणी आहे, ज्यांना मार्ग सापडत नाही, खूप कर्ज झालेला आहे, त्यांनी मनापासून महाशिवरात्रीचा उपवास करावाच. भोलेनाथ मार्ग दाखवतात. अनेक कथा सांगतात, एका गरीब भक्ताने फक्त उपवास केला, शिवनाम घेतलं आणि त्याचं आयुष्य बदललं. कारण शिव कृपाळू आहेत. शेवटी एवढंच सांगावं वाटतं की महाशिवरात्रीचा उपवास हा कष्टाचा नाही तर कृपेचा मार्ग आहे. भाव असावा, श्रद्धा असावी आणि आपलं मन शुद्ध असावं. शुद्ध मनाने कोणतीही केलेली सेवा, पूजा, पाठ नक्कीच शिवांपर्यंत पोहोचतो आणि आपल्याला या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची सुद्धा सेवा करायची आहे. भोलेनाथ आपोआप आपल्या जीवनात शांती, समाधान आणि कृपा ओततात. ओम नमः शिवाय. इतकंच नाही तर शास्त्र सांगतात की स्वयं ब्रह्मा, विष्णू आणि महादेवही या दिवशी उपवास करतात. कारण हा दिवस शिवतत्व अत्यंत जागृत असतो. या दिवशी केलेली थोडीशी पूजा, थोडं स्मरण, एक वेगळा उपवास सुद्धा भोलेनाथ मनापासून स्वीकारतात. आपण थोडीशी या दिवशी जे सेवा करू ती भोलेनाथ मनापासून स्वीकारत असतात. म्हणूनच म्हणतात, शिवरात्रीचा उपवास म्हणजे फक्त उपवास नाही, तर आत्मशुद्धीचा, भक्तीचा आणि मोक्ष मार्गाचा सोपा उपाय आहे. भाव शुद्ध असावा, श्रद्धा खरी असावी, बस महादेव प्रसन्न होतात. हर हर महादेव. ही माहिती आवडल्यास नक्कीच एक लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.